तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी अनुजा जाधव खूप खूप स्वागत करते। तर आता आपण बघू शकतो की गणपतीचे दिवस कसे जवळ येत आहेत ना, तसं आपल्या एक एक कामांची आठवण येते। तर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं गणपतीच्या दिवसांमधलं तर ते मूर्ती खरेदी करणं। तर आज आपण आलो आहोत कल्याण मधल्या ई गणेशा, ई स्टँड्स फॉर इको फ्रेंडली अशा या गणपतीच्या दुकानामध्ये। तर इथे ना आपल्याकडे वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती वगैरे मिळतात। तर ह्या रेशमाताई आहेत, तर त्या आपल्याला आता गणपतीच्या मूर्त्यांबद्दल माहिती देणार आहेत। तर आता आपण बघणार आहोत त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या मिळतात आणि त्या कशा मिळतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आमच्याकडे शाडू माती, लाल माती, कागदाच्या लगद्यापासून आणि गोमय म्हणजे गाईचं शेण आणि गोमूत्र आणि आपली जी माती असते शेतातली वगैरे त्याच्यापासून बनवलेला गणपती असतो, जो की आता नवीनच म्हणजे आम्ही आज गेले 4 वर्ष इकडे सेल करतोय कल्याणमध्ये। आणि बहुतेक करून मोस्टली आमच्याकडे कल्याणमध्ये आम्ही बहुतेक एकच आहोत आता गोमयसाठी। आणि तो कसा असतो, वजनाला खूप हलका होतो आणि वितळायला म्हणजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये मेल्ट होऊन जातो आणि ते खत म्हणून तुम्ही वापरू शकता। इव्हन तुम्ही ह्याच्यामध्ये पण जरी विसर्जन केलं तलावात किंवा नदीत खाडीत वगैरे तरी त्याचं कुठल्याही प्रकारचं प्रदूषण वगैरे काही होत नाही। त्यामुळे तो एकदम, आणि लोकांची डिमांड एवढी आहे। 4 वर्षापूर्वी आम्ही फक्त सुरुवातीला 12चा प्रयोग केला होता, तर 12च्या 12 आमचं पहिल्या वर्षी सेल झाले होते। कारण घाबरतच केलं का लोकांना किती त्याची जागरूकता येईल वगैरे त्याच्यासाठी। त्याच्यानंतर आम्ही एक 12 नंतर 35-36 वर गेलो। त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी म्हणजे लास्ट इयर आम्ही 60 वर गेलो होतो आणि यावेळेस आम्ही जवळजवळ 100 वर हे केलेलं आहे आणि वाढवत गेलोय साईज। पहिले आम्ही 1 फुटापर्यंतच घाबरत केलं होतं, आता आज आम्ही 27 इंचापर्यंत गेलेलो आहे गोमेसाठी। बाकी आमच्याकडे शाडू माती वगैरे तर हे पहिल्यापासून म्हणजे आम्ही इको म्हणजे आम्हाला एक हे होतं, माझी मैत्रीण मिनल लेले हिनी ही संकल्पना सुरुवात केलेली आहे सुरुवातीची। तर तिच्या मनात हेच होतं का आपण लोकांमध्ये जागरूकता निर्माण करू की पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचं हानी नको, हे नको, म्हणून तिने सुरुवात केली होती। त्याच्यानंतर मी तिला जॉईन झाली होती। पहिले आम्ही कलर कामच करत होतो फक्त, शाडू मातीमध्ये कलर काम। पण आता जसं म्हणजे लोकांचे ट्रेंड प्रमाणे चालावं लागतं, तर आता कपडा काम, डायमंड वर्क हे येत चाललंय। तर कपडा काम मध्ये हे आता जसं लोकांची डिमांड असेल, कलर चॉईस देतात आम्हाला, त्या कलर चॉईस प्रमाणे आम्ही त्यांना आता करून देत असतो। वेल्वेट असो, सिल्क मध्ये असो, कलर चॉईस त्यांची असते। आम्ही आमच्याप्रमाणे पोरी असतात आमच्याकडे, त्या येऊन कलर काम वगैरे करत असतो। तसंच इथे आता डायमंड वर्क
जसं हे कपडा वर्क आहे तसं हे डायमंड वर्क पण आता केलं जातं. पहिले आम्ही ह्याच्यामध्ये काहीच करत नव्हतो, पण आता ट्रेंड प्रमाणे किंवा जसं आता मार्केटमध्ये जसं रनिंग चालू असतं, लोकांच्या ज्या अपेक्षा असतात त्या करायला सुरुवात केलेली आहे. गोमाईच्या पण मूर्त्या दाखव. हे बघ, गोमाईच्या मूर्त्या मी तुला ओपनच करून दाखवते, कारण आता हे गोमाईमध्ये पण कपडा काम आम्ही केलेलं आहे. तर हे गोमाई मधलं कपडा काम बघ आणि मूर्ती बघ, या सगळ्या बुकिंगच्या मूर्त्या आहेत. ह्या आमच्या उल्हासनगर, कल्याण सगळीकडे जातात. उल्हासनगरला पण गेल्या वर्षी लास्ट इयर पर्यावरण पूरकचं प्राइज वगैरे मिळालेलं आहे. तसंच घरगुती प्राइज पण गेल्या वर्षी फर्स्ट प्राइज एका आमच्या कस्टमरने मिळवलेला आहे. ह्या सगळ्या असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मूर्त्या अवेलेबल. आता जसं जसं वाढवत चाललोय, म्हणजे साईज हाईटने वाढवत चाललेलो आहे. हे कपडा करणारे आमच्याकडच्या मुली आहेत. हा त्यांचा सहकारी आहे अजय, त्याची आम्ही खूप मस्करी करत असतो. आणि बहुतेक करून आमच्याकडे तू आता नवीनच कारखान्यात बघितलंच असेल का, बहुतेक करून सगळ्या मुलीच म्हणजे काम करतात, महिलाच आहेत. आणि आम्ही दोघी ज्या सुरुवात केलेली आहे ते पण आम्ही सुरुवातीला महिलांना काहीतरी एक म्हणजे हे लागावं, म्हणजे त्यांच्याकडनं कला एक त्यांची दिसण्यात यावी, ह्याच्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करत असतो. मुलगा फक्त उचल ठेव करणं पुरतं एकच मुलगा माझ्याकडे आहे कारखान्यात, बाकी अशा मुलीच करतात. डायमंड वर्कला पण मुलगीच येते माझ्याकडे. तर हे जे कस्टमाइज केलेल्या मूर्त्या त्यांना किती दिवस लागतात म्हणजे करायला? नाही, आमच्याकडे मोस्टली आम्ही म्हणजे हे आता नवरात्र झाली का परत मूर्त्या म्हणजे वर्षभराच्या मूर्त्या चालू करून देतो. आणि त्याच्यानंतर बुकिंग आमचं हे 1 जून पासून चालू होऊन जातं. मग त्यावेळेस कस्टमाइज बुकिंग आम्ही चालू करतो घ्यायला. एका दिवसात त्या 3-3, 4-4, कारण ही एकदम परफेक्ट आहे पोरगी, त्या तिचे दिवसाला ती 8-10 पण मारू शकते, एवढे तिचा हात वगैरे फास्ट आहे. फक्त तिच्या हाताची कोणतरी एखादी सहकारीच असते म्हणजे तिला बघ. तर ताई इथे यायचं कसं आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का? इथे काला तलाव हे प्रसिद्धच आहे कल्याण मधलं. तर आमचा गणेशा नावाचा कारखाना आहे आणि शंकर मंदिर काला तलाव कल्याण पश्चिम इथे आमचं हे वर्कशॉप वर्षभर चालू असतं. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9323940222. चालेल. मग आता पुढच्या वर्षी जे येतील गणपती घ्यायला ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून नक्की येऊ शकतात. तुम्ही खूप छान माहिती दिली. ही बघी किती वजनाला हलकी आहे, तू पण इझिली उचलू शकतेस. ही जी गोमय मूर्ती आहे ना ती मी आता उचलून पाहिली तर अगदीच हलकी आहे वजनाला सुद्धा. तर कुणी लहान मुलं सुद्धा उचलू शकतात आणि तुम्ही घरच्या घरी म्हणजे त्याचं विसर्जन सुद्धा करू शकता. आणि एक म्हणजे ह्या मूर्तीच्या मागे एक अजून असं वैशिष्ट्य आहे की ही मूर्तीची जी माती आहे ती आपण आपल्या झाडांमध्ये रुजून आपल्यासोबत बाप्पाला वर्षभर सुद्धा ठेवू शकतो. तर असा हा खूप छान असा वेगळा असा संकल्प आहे गोमय मूर्तीचा. तर यंदा जर तुमच्या मूर्त्या बुक झाल्या असतील पण पुढच्या वर्षी जेव्हा गणपतीची मूर्ती बुक कराल तर ह्या गोमय मूर्तीचा नक्कीच विचार करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.
धन्यवाद.